जामखेड येथील साई लॉजमध्ये नर्तिका दीपाली गोकुळ पाटील वयवर्ष 35 राहणार कल्याण सध्या राहणार जामखेड हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दीपालीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। अशातच आता या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे। दीपालीनं आत्महत्या करण्याच्या काही वेळा आधी संदीप गायकवाड हा दीपाली वास्तव्यास असलेल्या लॉजमधील रूममध्ये गेल्याचं सांगितलंय। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास दीपाली पाटील या साई लॉजमध्ये गेल्या होत्या। त्यानंतर काही वेळानं त्यांच्या मागून संदीप गायकवाड हा देखील दीपाली पाटील असलेल्या रूममध्ये गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याची माहिती जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे। त्यामुळे संदीप गायकवाड यानं साई लॉजमधील रूममध्येही दीपाली पाटीलला काही त्रास दिला का याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली पाटील जामखेडमधील तपनेश्वर भागात मैत्रिणींसोबत राहत होती। शुक्रवारी सकाळी ती बाजारात जाते असं सांगून घराबाहेर पडली। अनेक तास उलटल्यानंतरही ती परत न आल्यानं मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली। चौकशीत रिक्षा चालकानं तिला साई लॉजवर सोडल्याचं सांगितलं। सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती। लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा उघडण्यात आला असता दीपालीनं गळफास घेतल्याचं आढळलं। पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। या प्रकरणी दीपालीवर लग्नासाठी दबाव आणणाऱ्या संदीप गायकवाड विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असून त्याचं नाव या प्रकरणात प्रमुखत्वानं समोर आलंय। तिच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार संदीप सुरेश गायकवाड हा दीपालीला सतत लग्नासाठी मागणी करत होता। तिनं नकार दिल्यानं तिला त्रास देत होता। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप सुरेश गायकवाडवर कलम 108 भारतीय दंडविधान प्रमाणे 648/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.